नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. आज जरा व्हिडिओ बनवायला लेट झालंय कारण आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. तर त्यामुळे सकाळपासून तीच तयारी चालू होती. त्याच्यात म्हटलं चला आता बाप्पाचं विसर्जन आहे, 2 दिवस आपण थोडं भाजीला सुट्टी पण घेऊ. त्यामुळे आम्ही राऊरीला गेलो होतो, दादूला घेऊन आलोय मस्त शिवांशला. आता शिवांश आजीकडे पाठवलेले जवळपास 3 आठवडे झालेले होते, त्याला पण आता आठवण यायला लागली होती. म्हटलं त्याला पण 2-4 दिवसासाठी घेऊन येऊ. तर त्याच्यामुळे आता चालू आमची विसर्जनाची तयारी. घरातल्या गणपती बाप्पाची घरात एकदा आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर विसर्जनाच्या तिथे गेल्यानंतर हे पहा 21 दुर्वांचा एक हे आहे आणि असे 11 गुच्छ केलेले आहे. तर मस्त छान अशी 11ची माळ केलेली आहे. तुमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. 10-11 दिवस गणपती बाप्पा घरामध्ये होते. तर गणपती बाप्पाच्या निमित्ताने लवकर आवरत होतं, सकाळी आरती वगैरे, घरातलं वातावरण पण एकदम मस्त छान प्रसन्न राहत होतं. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या मेथीच्या भाजीला भाव पण एकदम मस्त छान भेटला. एकदम भारी गेले सगळे गणपती बाप्पाचे दिवस. आता उद्यापासून काहीतरी हरवल्यासारखं वाटत. चला आता आवरून घेऊ. हे पहा गणपती बाप्पाचे आता आरती झाल्यानंतर हा प्रसाद केलेला आहे आणि विसर्जनाच्या तिथं नेण्यासाठी मस्त छान असे 21 बाप्पाचे मोदक केलेले आहेत. चला घेऊ आता आवरून आरती वगैरे करू. तर मंडळी मस्त छान अशी गणपती बाप्पांची आम्ही घरामध्ये आरती केली आहे आणि त्यानंतर हे पहा आमचे गणपती बाप्पा चालले आहे विसर्जनासाठी. आमचा डीजे छोटासा. ओ डीजे वाले पुढे या. ओ नाचणारे पुढे येऊ द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या.